असे म्हणतात, आत्मा ही 1000 वर्षापर्यंत जिवंत असते. सर्वच आत्म्याला मुक्ती मिळेलच असे नाही. ज्यांची इच्छा अपुरी असते किंवा ज्यांचा तडफडून मृत्यू होतो, त्यांची आत्मा ही फिरत असते. शक्यतो अमावस्या आणि पौर्णिमेला अजूनही भूतांचा वावर असतो व खूप जणांना त्याचा दृष्टांत मिळतो. काही लोकांचा यावर विश्वास बसतो, तर काही लोकांना या अफवा वाटतात. शेवटी प्रत्येक गोष्ट ही आपल्या मान्य आणि न मान्यावर आहे. काही दिवसांपूर्वी माझे काका वारल्यामुळे गावावरून माझी एक आजी आली, वंदना, म्हणजेच वडिलांची मावशी. आणि तिने मला पुढील घडलेली घटना, जी जुनी गोष्ट आहे, ती सांगितली. तेव्हा तिचे नुकतेच लग्न झाले होते. आता तिचे वय 60 ते 62 वर्ष असेल. माझं गाव साताऱ्यामध्ये आहे आणि आजीचे गाव सुद्धा तेच आहे. तर 40 ते 45 वर्षांपूर्वी घडलेली ही गोष्ट तिने आम्हाला सांगितली. आमच्या गावापासून काही अंतरावर एक ओढा आहे, ज्याला लिंबाचा ओढा असं म्हणतात, कारण त्या ओढ्याशेजारीच खूप लिंबाची हिरवीगार झाडं आहेत. पावसाळ्यात तर हा ओढा ओसंडून वाहतो. हा ओढा पूर्वीपासूनच भुताटकीसाठी प्रसिद्ध आहे, कारण असे जुने लोक म्हणतात की जे जे लोक या ओढ्यात वाहून गेलेत, म्हणजेच ज्यांचा मृत्यू ओढ्यात बुडून झाला आहे, त्यांची आत्मा अजूनही काही लोकांना दिसते किंवा त्यांचा आवाज ऐकू येतो. तर ही गोष्ट होती रुपालीची. त्यावेळेस आमच्या गावात हे प्रकरण खूप गाजले होते. रुपाली सुतार, दिसायला गोरीपान, उंच, नाजूक, वय जेमतेम 20 ते 22 वर्ष. आजच्या प्रमाणेच त्यावेळेस सुद्धा जुन्या विचारांचे लोक होते. त्यातल्या त्यात आता काळ खूप पुढे गेला आहे आणि लोकही मॉडर्न झाले आहेत. रुपालीकडून एकच चूक झाली आणि ती म्हणजे सूरजवर प्रेम करून. सूरज पाटील हा रुपालीच्या घरापासून काही अंतरावर राहत होता. 2 वर्षांपूर्वीच त्यांची ओळख झाली. तसे ते लहानापासून एकमेकांना ओळखत होते. जशी शाळा संपली तशी त्यांची मैत्री झाली. मग मैत्रीतून प्रेम झाले. त्यावेळेस प्रेमविवाह करणे जवळजवळ अशक्यच होते, कारण तो जमाना वेगळा होता. याच संदर्भात बोलण्यासाठीच आज रुपालीने सूरजला लिंबाच्या ओढ्यावर बोलावले होते. रुपालीचे घर जवळच होते, पण आई वडील दुसऱ्या गावी गेलेले. हीच संधी पाहून ती सूरजला भेटायला आली. रुपाली अर्ध्या तासापासून सूरजची वाट पाहत होती, पण त्याचा काही पत्ता नव्हता. शेवटी ती रडकुंडीला आली. तिचे खरोखरच खूप प्रेम होते सूरजवर आणि लग्न केले तर त्याच्याशीच करणार, असे तिने मनोमन ठरवले होते. रुपाली कंटाळून जायला निघते. तेच समोरून सूरज येताना तिला दिसतो. तसे ती डोळ्यातील अश्रू पुसते. दुपारची वेळ असल्याने ओढ्यावर म्हणावे तितके लोक नव्हते. सूरज, किती वेळ झालाय, मी वाट पाहते तुझी. इतका का वेळ लागलाय तुला यायला? रुपाली म्हणाली. हो ग, पण थोडे काम निघाले होते घरी. आबांसोबत शेतात गेलो होतो. त्यांची नजर चुकून आलो आहे तुला भेटायला. सूरजला कल्पना नव्हती की रुपालीने त्याला का बोलावले आहे. मी पाहते, आजकाल तुला वेळच नसतोय माझ्यासाठी. जेव्हा बघावं तेव्हा काम काम. कधी बाहेर असतोस तर कधी शेतावर. तू मला फसवत तर नाहीयेस ना? तू दुसऱ्या मुलीबरोबर? रुपाली संशयाने सूरजकडे बोट दाखवते. अगं खरंच मी कामात होतो. उसाला पाणी घालत होतो. मी कशाला दुसऱ्या मुलीबरोबर फिरेन? तू पण ना. बोल, तुला काय महत्वाचं बोलायचं होतं? सूरज तिच्यापासून थोडी नजर चोरत म्हणतो. त्याला वाटले नव्हते की रुपाली त्याच्यात इतकी गुंतली असेल, पण आता प्रकरण हाताबाहेर जाताना दिसत होते. तो फक्त तिचा फायदा उचलत होता. अरे, माझ्या वडिलांनी माझ्यासाठी एक स्थळ आणले आणि मुलाच्या घरचं सर्व काही चांगलं आहे. शेती वगैरे, नकार देण्यासारखं काहीच नाही. पण मी त्यांना सांगणार आहे की माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि आपण लग्न करणार आहोत, रुपाली ठामपणे म्हणते. तसा सूरज थोडा बावचळतो. त्याला रुपालीचे प्रेम वेडेपणा वाटत होता. अगं, तुला काय येडबीड लागले का? इतक्या चांगल्या स्थळाला तू कसा काय नकार देऊ शकते? होय म्हणून टाक की.
आणि मी स्पष्टच म्हणतो, आपल्या लग्नाची स्वप्न पाहू नकोस, ते कधीच होणार नाही. सूरज अडखळत म्हणतो. तसा आता रुपालीच्या रागाचा पारा चढतो व ती सूरजची कॉलर पकडते. समजतोस काय तू स्वतःला? मी तुला काय खेळणं वाटले? खेळून झाले की फेकून दिले? माझं प्रेम म्हणजे तुला काय वाटले? किती विश्वास ठेवला रे मी तुझ्यावर. माझंच चुकलं. आपण 2 वर्षांपासून लोकांपासून लपून छपून भेटतोय. जर लग्न करायचंच नव्हतं तर आधीच सांगायचं होतंस ना. तू माझ्या भावनांशी खेळला आहेस. रुपालीचे डोळे आता आग ओकत होते. कॉलर सोड माझी. मी कधीच म्हणालो नव्हतो की माझ्या मागे ये आणि आपण लग्न करू. मी तुझ्यावर जबरदस्ती केली नव्हती. आणि या वयात फक्त आकर्षण असतं, प्रेम नाही. तू सुद्धा या आकर्षणाला प्रेम समजतेस. आणि राहिला प्रश्न लग्नाचा, तर माझ्या घरचे कधीच आपल्या लग्नाला परवानगी देणार नाहीत. आणि मी त्यांच्या मनाविरुद्ध लग्न केलं तर मला एक दमडी सुद्धा भेटणार नाही. आणि घरातून हाकलून लावतील ते वेगळंच. सूरजचे शब्द ऐकून रुपाली पुरती कोलमडून गेली. तसा तिच्या डोळ्यात आसवांचा पूर जमा झालेला व ती तिथेच मटकन खाली बसते आणि रडू लागते. तिला वाटलेही नव्हते की सूरज इतका स्वार्थी असेल. आता कुठे तिला सूरजवर प्रेम केल्याचा पश्चाताप होत होता. पण सूरजला याचं काही देणं घेणं नव्हतं. तो आपल्या मतावर आणि निर्णयावर ठाम होता. सूरज, मी तुझ्यावर निस्वार्थ प्रेम केले आणि त्याचे हे फळ दिलेस मला. बघ कशी अवस्था झाली आहे माझी, ज्याला तू कारणीभूत आहेस. तू जर अजून कोणाशी लग्न केलंस ना तर मी खरंच जीव देईन. लक्षात ठेव. रुपाली म्हणते व जोरजोरात रडू लागते. पण सूरजवर याचा काहीच परिणाम होत नव्हता. तो कधीच आपल्या आईवडिलांच्या पुढे जाणार नव्हता, कारण मग त्याला प्रॉपर्टीमधून बेदखल केले असते. हे बघ, रडून काही होणार नाहीये. तुला जे स्थळ आले त्याच्यासोबत तू लग्न कर, सुखात राहशील. चल, येतो मी. आणि माझ्या बोलण्याचा नीट विचार कर आणि त्या मुलाशी लग्न कर. सूरज कुत्सित हसत म्हणतो व तिथे क्षणभरही न थांबता निघून जातो. रुपाली तिथेच खूप वेळ बसून होती. रडून रडून तिचे डोळे सुकले होते. तिला काय करावं तेच सुचत नव्हतं. शेवटी ती डोळे पुसते व संध्याकाळ झाल्यावर घरी परतते. पण तिने अजूनही आशा सोडली नव्हती. तिला काहीही करून सूरज सोबतच लग्न करायचे होते. कारण जर त्यांचं प्रेम प्रकरण कोणाला समजलं असतं तर तिचं जीणं मुश्किल झालं असतं. कोणी तिच्याशी लग्न केलं नसतं, कारण त्यावेळेस समाज मुलींनाच नाव ठेवत असत आणि क्वचितच कोणती मुलगी असे पाऊल उचलत असे. आईवडिलांपुढे जाण्याचे कोणाचेही धाडस नव्हते. घरी आल्यानंतर सुद्धा रुपालीचे चित्त थाऱ्यावर नव्हते. तिच्या डोक्यात अजूनही सूरजचे विचारचक्र सुरू होते. ज्या माणसावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवावा त्यानेच तिला नाकारावे, हे तिला पचायला जड जात होते. समाजाला न जुमानता तिने सूरजवर मनापासून प्रेम केले होते, पण सारेच व्यर्थ होते. काही दिवस ती अशीच गुमसुम स्वतःच्या जगात राहत होती. आईवडिलांनी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. शेवटी तिला राहवले नाही व तिने धीर एकवटून आईवडिलांना खरे काय ते सांगितले. तसे आईने तिच्या कानाखाली ठेवून दिली, कारण ते लोक गरीब असले तरी मानी होते. हेच दिवस पाहायला तुला मोठे केलं होय. आम्हाला फसवून त्या पोराला इतकं दिवस लपून भेटत होतीस. तुला माहिती होतं नवं त्यांची आणि आपली बरोबरी होऊ शकत नाही, तरी सुद्धा तू एवढं मोठं धाडस केलंस. अगं भवाने, आईबापाच्या आबरूचा थोडा तरी विचार करायचा होतास ना. आईच्या बोलण्याने रुपाली रडू लागते. तिच्या जिव्हारी लागले होते. कोवळ्या वयात असे घडणे साहजिकच असते. पण सूरजचे फक्त आकर्षण होते, प्रेम नव्हते. अगं सुमे, मारू नगस तिला. एवढ्या मोठ्या पोरीवर हात उगारणं बरं नवं. रूपा, जे झालं ते विसरून जा बाळा. जे नवीन स्थळ आले तुला ते एकदा पाहून घे. रुपालीचे बाबा समजूतदार होते, त्यामुळे तिच्या आईचे डोके अजूनच फिरले होते. आबा, पण माझं खरंच खूप प्रेम आहे त्याच्यावर. मी सुखी संसाराची स्वप्न पण पाहिली होती. तुम्ही एकदा त्याच्या आईवडिलांशी बोलाल का?
रुपाली शेवटचा प्रयत्न करून पाहते व केविलवाना चेहरा करते. बघितलं कशी जीभ वचावचा चालते पोरीची. आली कुठनं एवढी हिंमत. बाकीच्या पोरी बघा आईबापाच्या पुढे जायची धमक आहे का, आणि ही बघा अजून घाला पाठीशी. असं म्हणत तिची आई रागात पाय आपटत निघून जाते. तिच्या मते रुपालीने खूप मोठी चूक केली होती. पोरी, आईचं मनाला लावून घेऊ नगस. म्या समजू शकतो, पण हातबल आहे. अगं ते श्रीमंत आहे ती. आपलं सूत नाही जुळायचं बघ. जेवढं समजवायचं तेवढं समजावलं तुला. बघ आता तूच एकदा आमचा विचार कर. रुपालीचे बाबा तिच्या डोक्यावरून हात फिरत म्हणतात आणि निघून जातात. तशी ती डोक्याला हात लावून खाली बसते. तिची आता उरली सुरली शक्ती संपली होती. ती फक्त खिडकीकडे सूरजची वाट पाहत अश्रू गाळत होती. दिवसामागून दिवस जात होते. त्या दिवसानंतर कधीच सूरज रुपालीला भेटला नव्हता. पण तरीही तिच्या मनात भोळी आशा होती की एक ना एक दिवस त्याला तिचे प्रेम दिसेल आणि तो आईवडिलांशी बोलेल. एक दिवस दुपारी रुपाली घराबाहेर केस विंचरत उभी होती. तसे तिचे लक्ष समोर जाते तर सूरजचा लहान भाऊ काही घरात जाऊन काहीतरी वाटत होता. तसा तो रुपालीच्या दारासमोरून जातो. तशी रुपाली त्याला हाक मारते, अरे विजय, काय वाटत फिरतोयस गावभर. रुपाली त्याला विचारते, अगं रुपाली ताई, तुला समजलं नाही अजून? आमच्या सूरज दादाचं लग्न ठरलंय. या रविवारी आहे. वहिनी एकदम मालदार घरातून हाय. विजय हसत म्हणतो व तिथून निघून जातो. आता रुपालीला भोवळ यायचीच बाकी होती. तिचे आई वडील शेतावर गेले होते. ती घरात जाते व गुडघ्यात डोके खुपसून मुसू रडू लागते. हे तू बरोबर नाही केलंस सूरज. असा का वागलास? आपल्या 2 वर्षांचे प्रेम तू कसा काय विसरलास? देवा, मी पहिल्यांदा कुणावर तरी प्रेम केलंय, त्याची अशी शिक्षा दिलीस मला. रुपाली एकटीच बडबडत होती. तिचा स्वतःवरचा संयम तुटत चालला होता. ती वेड्यासारखी घरातल्या वस्तूंची आदळापट करत होती. शेवटी ती डोके पकडून रागारागात घराबाहेर येते व त्यांच्या घरासमोरच काही अंतरावर लिंबाचा ओढा होता. ती पळत पळत जाऊन त्यात उडी मारते. ओढ्याचे वाहते पाणी खोलवर होते आणि तिला पोहता येत नसल्याने ती आता गटांगळ्या खाऊ लागली. ओढ्याला लागूनच बंधारा होता, ज्यामुळे पाण्याला वेग होता. वाचवा मला, वाचवा. रुपाली पाण्यातून डोके वर काढून हात हलवून मदतीसाठी हाका मारत होती. रागात घेतलेला निर्णय आता तिलाच महागात पडला होता. तिचा आवाज ऐकून काही लोक जमा झालेले, पण कोणीच तिला वाचवायला पाण्यात उडी मारायला तयार नव्हते. शेवटी ती पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेली. आता पाण्यातच तिचा तडफडून मृत्यू झाला होता. तिच्या घरातल्यांना तिचे प्रेत दुसऱ्या दिवशी भेटले. त्यांच्या घरावर तर दुःखाचा डोंगर पसरला होता. रुपाली त्यांची एकुलती एक मुलगी होती, म्हणून आई वडील सुद्धा खूप खचून गेले होते. प्रेमापोटी तिने चुकीचे पाऊल उचलले होते. या घटनेला काही महिने उलटून गेले. आता रुपालीचे आई वडील सुद्धा थोडे नॉर्मल झाले, पण मुलीच्या जाण्याचे दुःख अजूनही मनात होतेच. शेवटी लग्नाला आलेल्या मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू व्हावा असा कोणी विचार केला नसेल. तिने एक प्रकारे आत्महत्या केली होती. सूरजच्या कानावर सुद्धा ही गोष्ट आली होती, पण वेळ उलटून गेली होती. तो आपल्या संसारात सुखी होता. त्यामुळे रुपाली आहे काय आणि नाही काय त्याला काही फरक पडला नव्हता. जसे की मी सांगितले, माझी गावावरून आलेली आजी, तिचे सुद्धा त्यावेळेस नुकतेच लग्न झालेले. आज त्या ओढ्यावरती एकट्याच कपडे धुण्यासाठी आल्या होत्या. कपड्यांचा भरपूर ढीग पडला होता. तशा त्या कपडे धुण्यात मग्न होत्या. ओढ्याच्या शेजारील परिसर हा निसर्गरम्य आहे. ओढ्यातील खळखळणारे पांढरेशुभ्र पाणी, त्यालाच लागूनच भरलेली बाजूबाजूला लिंबाची झाडे, समोरच मोठमोठाले शेत, त्यात लहान लहान झोपड्या आणि मुख्य म्हणजे थंडगार वारा, ज्यावर ती पिके डोलत होती. माझी आजी सुमारे 12च्या दरम्यान कपडे धुण्यासाठी ओढ्यावर आल्या होत्या आणि काहीसे सामसूमच होते. काय ओ वंदना वहिनी,
आज एकट्याच आल्या, सासू नाही आल्या वय संग. एक बाई डोक्यावरून शेतातली मोळी घेऊन जात सहज म्हणते. ती घराकडे निघाली होती. आत्या येत होत्या. म्याच म्हणलं कशाला पायपीट, मी येईन लगोलग. आजी म्हणते, बरं बरं, लय येळ इथं बसू नकासा, कपडे धुवून झाल्यावर घरला जा. ती बाई म्हणते व निघून जाते. तशा आजी विचार करू लागतात, कारण रुपालीबद्दल त्यांना तितकेसे माहिती नव्हते. त्यांचे नवीनच लग्न झाले होते आणि असेही त्या ओढ्यात खूप लोक बुडून मेले होते. त्यामुळे काही लोकांना रुपालीची सुद्धा आत्मा दिसली होती. या अशा का म्हणाल्या असतील बरं? मी माझं काम करून निघायला पाहिजे, आजी मनात म्हणतात व पुन्हा कपडे धुवू लागतात. तसे काही वेळातच वातावरण बदलू लागते. दुपारच्या वेळेला सुद्धा पावसासारखे ढगाळ वातावरण झाले होते. काळे ढग जमा होऊ लागले. तशी अचानकच आकाशात वीज कडाडली. आजीला तर काही समजत नव्हते. तसे त्यांचे लक्ष सहज बाजूला जाते आणि त्या पाहतच राहतात. मोकळ्या सामसूम रस्त्यावरून एक तरुण मुलगी साडीत विचित्रपणे चालत येत होती. अंगावर हिरवीगार जर्द साडी, हातात हिरव्या बांगड्या, नव्या नवरीसारखा साज शृंगार, डोळे लाल भडक आणि मुख्य म्हणजे तिने दोन्ही हात हवेत पसरले होते आणि सूर्याप्रमाणे ती हात हलवत पळत येत होती. ते दृश्य पाहून आजीची तर पूर्ण बोबडीच वळाली होती. त्यांना जागेवरून हलताच येत नव्हते. त्यांच्या सर्वांगाला घाम फुटला होता. तशी ती त्या रूपात वेगात पळत पळत आली व अचानकच हवेच्या रूपात गडप झाली आणि तशी पुन्हा एकदा आकाशात वीज चमकली. आजीने घाबरून डोळे बंद केले होते. त्या पुन्हा डोळे उघडतात तर ती आता समोर नव्हती व ती अदृश्य झाली होती. तसं त्यांना त्या मगाशच्या बाईचे शब्द आठवतात व त्या लगेचच सर्व कपडे उचलून घराकडे पळतात. आजी घरी आल्यावर घडलेली सर्व हकीकत घरच्यांना सांगतात व त्या मुलीचे वर्णन सांगतात. त्यावरून त्यांना समजले की ती आत्मा रुपालीची होती. या गोष्टीनंतर त्या कधीच एकट्या 12च्या सुमारास ओढ्यावर गेल्या नाहीत. मला असं वाटतं की रुपालीची लग्नाची इच्छा अपुरी राहिलेली, त्यामुळेच तिची आत्मा नवरीच्या वेशात दिसत असेल.